गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर रात्री 3 वाजता आपण जालन्याच्या थोडं अलीकडे येऊन थांबलो होतो पेट्रोल पंपावरती. पार्किंगची व्यवस्था पंपावरती म्हणलं का चांगली होती, त्यामुळे इथंच थांबलो. तर आता मस्तपैकी चहा पिलोय, इथं सह्याद्रीला उठलोय, चहा घेतलाय आणि सकाळचे वाजलेत 7. भरपूर अशा गाड्या स्क्रॅप होऊन पडलेल्या आहेत बघा, आहे का शेतावरती. तुम्हाला आता साईडला दिसत असतील स्क्रॅप. आणि समोरच टोल बूथ आहे 500 मीटरवरती. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. वेलकम टू समृद्धी हायवे. तर सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो, जर दुपारची गाडी चालवत असाल ना, तर या हायवे वरती मित्रांनो टायरचे प्रेशर चेक करून घेत चाला. कारण काय होतं, या रोडला सरासरी ॲव्हरेज स्पीड आपल्या गाडीचा 80चा राहतो. 70-80 नीच आपण गाडी चालवतो या रोडला. चेक करून घ्या आणि मग या हायवे वरती एंट्री करा. दुसरी महत्वाची गोष्ट, गाडीचं जे आयडियल टेम्परेचर असतं, म्हणजे आपण गाडी चालवताना आणि गाडी बंद करण्याच्या अगोदर त्याच्यावरती लक्ष द्या. म्हणजे तुमचं गाडीचं आयडियल टेम्परेचर येतपर्यंत अशी जेव्हा 80-70-80 ने गाडी पिसतो, त्याच्यानंतर लगेच गाडी बंद नका करू. कारण गॅस तयार झालेला असतो आणि तो जर आपण इंजिन लगेच बंद केलं तर कूलंट बॅक फेकण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. त्यानंतर हा हायवे एकदम सुमसाम आहे, तर आपल्याला झोप येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे शक्यतो गप्पा मारत जावा, नाही तर आपल्या शेजारी जो असत त्याच्याबरोबर कंटिन्युअसली एंगेज राहा. बोलण्यावरती लक्ष द्या, गप्पा गोष्टी करा. जुने विषय जे तुम्हाला इंटरेस्टेड विषय वाटतात ना, त्याच्यावरती जास्तीत जास्त गप्पा मारण्याचा प्रयत्न करा. एकटे असाल तर चॉकलेट खा, काहीतरी खात राहा. म्हणजे ज्याने अशी ती नजर आपली जी रस्त्यावरती बसलेली आहे ना, तर ती डायव्हर्ट होत जाईल. म्हणजे तुम्हाला इकडे आता भरपूर ठिकाणी ड्रॉइंग्स वगैरे काढलेले आहेत, पण त्या ड्रॉइंग्स आपण किती वेळ बघू शकतो? तेवढ्या 2 मिनिटापुरत्या दिसतात आणि परत जातात. तर त्या ड्रॉइंग्सकडे लक्ष द्या, किंवा आजूबाजूचा परिसर जो आहे तो कसा आहे ते पाहण्याकडे लक्ष द्या. चॉकलेट खाण्याकडे लक्ष द्या. त्याचबरोबर काही तुम्ही जर खायला आणलं असेल ना, ते जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा. आणि 200 किलोमीटर झाल्यानंतर आहे ना, रेस्ट द्या. 5 मिनटं 10 मिनटाचा एक रेस्ट घ्या, जेणेकरून कसं होईल, तुम्हाला तिथं एक शरीर स्ट्रेच करायला टाइम भेटेल. आणि तुमच्या प्रवासामध्ये पुढं जो राहिलेला, एक तर इथून नागपूरपर्यंत जायचं म्हणलं तरी 400-450 किलोमीटरचा प्रवास आहे. 6 तास 7 तास तुमचे जाऊ शकतात जर तुम्ही पिकअप सेगमेंटमध्ये असाल तर. किंवा मग कार असेल तर कार थोडी लवकर जाते, पण ट्रान्सपोर्टच्या गाड्या 80 वरती लोक असल्यामुळे ती आयडल स्पीड 80लाच चालते. त्यामुळे ना 1-2 तास झाले का एक रेस्ट ब्रेक घ्या. दिवसा असेल तर काही नाही, आरामात कव्हर करू शकता एखादा ब्रेक घेऊन. पण जर रात्रीच असेल ना, तर 1-2 ब्रेक नक्की घ्या. आणि 100-150 किलोमीटरवरती पेट्रोल पंप आहे, त्यामुळे तुमच्या गाडीमध्ये डिझेल पेट्रोल किती आहे तरी तुम्हाला वाटत असं आपण रिझर्ववरती आल्यानंतर भरू, तर तसं करू नका. शक्यतो तुमचं टँकमध्ये डिझेल भरून घेत चाला. कारण 300-400 किलोमीटर म्हणजे तुमची 1 टाकी अख्खी खाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळं या हायवेवरती शक्यतो तुम्ही डिझेलला असं कट टू कट चालण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमची टँक फुल ठेवण्याचा प्रयत्न करा अशा शक्यतो हायवेवरती. तर मस्त मजा येईल या प्रवासामध्ये. आणि करूया आपला प्रवास. लांबचा आहे त्यामुळं फटाफट. आज सकाळचा टायमिंग आहे, ऊन पण नाही आहे, त्यामुळं आपण तर आयडियलनीच चालणार आहे. 60-70-80चा स्पीड मेंटेन करू. या रोडमुळं मित्रांनो दळणवळण खूप फास्ट झालंय. म्हणजे जो प्रवास आपल्याला पूर्ण दिवस लागायचा नागपूरपर्यंत जाण्यासाठी जालन्यावरतून, तर तो प्रवास आता 6-7 तासामध्ये कव्हर होतो. पण हा रोड बनवून काय साध्य झालं हे कळत नाहीये. जर तुमचा प्रवास फास्ट झालाय तर त्याच्याबरोबर ते ऍक्सिडेंट तेवढे वाढलेत.
म्हणजे ह्या रोडला आतापर्यंत आपण 3 ते 4 ऍक्सिडेंट असे पाहिले असतील का गाडी टोटल लॉस आहे. म्हणजे कोणाचे टायर फुटले तर कोणी एका मागून एक 3 गाड्या धडकल्या तर कोणाचा पूर्ण जळून खाक झालाय. पण याच्यावरती अजून किती काम करा. 2 वर्ष होऊन गेले तरी रस्त्याचे अपघात आहेत ते आहेत. म्हणजे सरकारने फक्त हा रोड बनवला, रोडवरती ज्या फॅसिलिटीज पाहिजेत, इकडे जे वॉशरूम बनवले आहेत ते तिकडे वॉशरूमला जायला परमिशन नाही. पेट्रोल पंपवाल्यांचे वॉशरूम आहेत, त्यांचा मनमानी कारभार. हॉटेलवाल्यांचा वेगळाच मनमानी कारभार, कारण हॉटेल नाही आहेत आणि जे हॉटेल आहेत तिकडं क्वालिटी नाही आहे. मग तुम्ही ज्यावेळेस 700-800 किलोमीटर 1000 किलोमीटरचा रोड बनवतायत तशी फॅसिलिटी पण त्याच्यावरती द्या, तशी सेफ्टी पर्पज पण त्या रोडवरती ट्राय करण्याचा प्रयत्न करा. तर ते तुम्हाला डेव्हलपमेंटमध्ये फायद्याचं ठरू शकतं. नाही तर तुम्ही नुसतंच इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलंय, सरळ टू सरळ हायवे बनवलाय, पण हायवेवरती सुरक्षेचं काय? सुरक्षेचा काही एक सोर्स नाही आहे याच्यावरती. रात्री बित्री अपरात्री चोऱ्या माऱ्या सुद्धा होऊ शकतात, कारण सुमसाम आहे. कोण आहे बघायला, कोण आहे रोखायला, काय तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय? किती पेट्रोलिंगच्या गाड्या फिरतात? हे काही नाही, काही नाही. फक्त तुम्ही यायचं समृद्धीला, आपल्या गाडीची काळजी आपणच घ्यायची आणि आपला प्रवास आपणच करायचा, बस एवढंच. स्वतःच्या जीवाची काळजी स्वतः घ्या आणि तुमचा प्रवास सुखरूप करा. तर समृद्धीला मित्रांनो डिझेलचा रेट आहे 91 रुपये 29 पैसे. 2000 रुपयाचा आपण डिझेल भरून घेतलं. ऑलरेडी अर्धा टँक होता, बट तरी पण आपण टॉपअप करून घेतला, कारण आपण नागपूर मार्गे जाणार आहे. तर समोर चहा नाश्त्याचं पण हॉटेल आहे, तर बघूया इथं आपल्याला काय नाश्ता भेटतो. नाश्ता वगैरे करूया आणि लगेच निघूया इथून. चला इथं लावू गाडी. कॅन्टीन आहे बघा, महाचाय क्या लुप्त. तर आली आपली एक्सप्रेस हायवेची इडली, मस्त असे मोठे मोठे इडली. समोरच आपली 1934. बघूया कशी टेस्ट समृद्धीची इडली. ठीकठाक आहे. 50 रुपयाला 2 इडल्यात म्हटल्यावर ठीकठाकच. महाचाय. तर इथून पुढच्या प्रवासामध्ये मित्रांनो आपल्याला 2 रोड दाखवतात. एक दाखवतो नागपूर मार्गे, एक दाखवतो अमरावती मार्गे. अमरावती मार्गे मित्रांनो आपल्याला 699 किलोमीटर आहे, प्लस 2 तास रोड स्लो दाखवतोय, म्हणजे फास्ट दाखवत आहे, लवकर जायला असा. रात्री 8-8:30च्या टायमिंगला पोहोचला असा रोड आहे. बट हायवे टोटल हायवे आहे. आणि जेव्हा आपण अमरावतीवरतून जातो तर अमरावतीसाठी आपल्याला आता 100 किलोमीटर कारंजा आहे आणि कारंजावरतून एक्झिट आहे. बट तिथून जे अंतर दाखवत आहे ते 705 किलोमीटर दाखवत आहे. म्हणजे तिथून पुढं आपलं टोटल 600 किलोमीटरचं रनिंग सिंगल रोडने होणार आहे. आणि सरळ नागपूर मार्गे गेलं तर टोटल रोड आपल्याला मस्त टॉप रोड आहे. तर आपला टायमिंग वाचू शकतो नागपूर मार्गे गेल्यावरती. तर नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा की कोणता रोड ट्राय केला पाहिजे. तर इकडून गेलं तर लवकर जाऊ, टोल खर्च वाढेल. आणि अमरावती मार्गे गेलं तर टोल खर्च वाचेल. आणि जो आपल्याला टायमिंग लागायचा आहे 11 ते 12 तास, तर तो बरोबर 12 तास लागेल. म्हणजे रात्री आपण मिडनाईटला पोहोचू शकतो. तर तुम्ही कोणता रोड ट्राय करता मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा. तर झाला आपला पुढचा प्रवास सुरू. अजून 104 किलोमीटर मित्रांनो नागपूर राहिलंय. दुपारचा 1:30 वाजलाय. कंटिन्युअसली गाडी चालू आहे. तर चला इथं आहे ना
एक अर्धा तास रेस्ट घेऊया, गाडीला पण रेस्ट देऊया, थोडाफार नाश्ता पण होऊन जाईल आणि गाडी पण शांत होऊन जाईल. चला घेऊया साईडला. टीपी काढून घेतलाय मित्रांनो आपण. 550 रुपयाचा एमपीचा टीपी लागतो आणि एमपीचा टीपी तुम्ही 1 तारखेला जरी काढला तरी तो 31 तारखेपर्यंत व्हॅलिड राहतो, किंवा मध्ये 15 तारखेला काढला तरी तो 31 तारखेपर्यंत व्हॅलिड होतो, आणि जर 30 तारखेला काढला तरी तो 31 तारखेपर्यंतच व्हॅलिड होतो. त्यामुळे एमपीचा टीपी काढताना पूर्ण महिन्याचा निघतो, सेम डेज पासून. तर एमपीचा टीपी 550 रुपयाचा आपल्या गाडीला लागतो. आणि आपल्या गाडीला परमिटची वगैरे किंवा स्पेशल RTO परमिटची रिक्वायरमेंट एमपीमध्ये तरी शक्यतो नसते. त्यामुळं ते 3 टनाच्या वरच्या गाड्यांसाठी मागितलं जातं. तर आपल्या गाडीला तशी काही एक प्रॉब्लेम नाही आहे. आपण 3 टनाच्या आतली पासिंग असल्यामुळं आपल्याला एका टीपीवरती आपला प्रवास करता येईल. तर चला मस्तपैकी आपला प्रवास एन्जॉय करूया, पुढची जर्नी सुरू करूया. तर मित्रांनो, समृद्धी हायवेचा जो टेलचा रेट वाढलाय, तर आपण जालनावरतून एंट्री केली होती बुट्टीबोरीपर्यंत. बुट्टीबोरीचा एक्झिट म्हणजे इथं आपला टोल नाका लागतो तो शेवटचा. तर 765 रुपये मित्रांनो आपल्याला टोल चार्जेस लागलेत 350 ते 450 किलोमीटरच्या प्रवासासाठी. म्हणजे सरासरी 2 रुपयाच्या आसपास आपल्याला पर किलोमीटर चार्जेस पडतात. तर ह्या प्रवासामध्ये मित्रांनो गाडीची काळजी घ्या आणि आपल्या प्रवासाची काळजी घ्या. व्यवस्थित ध्यान देऊन गाडी चालवली ना तर या प्रवासामध्ये काही एक प्रॉब्लेम नाही. बट भरपूर असे ॲक्सिडेंट होतात आणि पाहायला सुद्धा तुम्हाला भेटतील भरपूर असे ॲक्सिडेंट या रोडवरती. तर थोड्या क्षुल्लक चुकांवरतून ॲक्सिडेंट होतात आणि ॲक्सिडेंट या रोडला होणं म्हणजे भयंकर टोटल लॉस जाण्यासारखे गाडीचे ॲक्सिडेंट आहेत. त्यामुळे नक्कीच मित्रांनो काळजी घ्या. या रोडने प्रवास करत असाल तर एक आपल्याला आता इथं 350 ते 400 450 किलोमीटरच्या आसपासचं आपलं रनिंग होतं टोटली. आणि एक 6 तासाच्या आसपास आपल्याला टोटल टाइम गेलाय. म्हणजे आता 2:15 वाजलेले आहेत. आपण जस्ट टोल नाक्याच्या पुढे निघालोय. तर आता पुढे आपल्याला नागपूर सिटी लागेल, त्यानंतर मस्तपैकी एमपीचा रोड लागेल. एक अजूनही आपलं 430 किलोमीटरचं अंतर अजून बाकी आहे कटनीचं, जिथं आपल्याला मटेरियल सोडायचं आहे ते. भारतच्या पंपावर थांबलोय. तुफान असं वादळ वारं सुरू आहे, त्याला काय सुमारच नाही. तर डिझेल भरून घेऊ, कारण एमपी पेक्षा 2 रुपये स्वस्त आहे इकडं. 90 रुपये 93 पैसे डिझेलचा रेट आहे. गाडी थोडी शांत करायला ठेवली आणि हे वाळा बघा, वारं भरपूर असं वारं. ताडपत्री पण मारायची आहे. पहिलं आहे ना डिझेल भरून घेऊ. आता मस्तपैकी आंघोळ करून पूजा उरकली आहे, फ्रेश वाटते कपडे चेंज बिन झाल्यानंतर. तर चला इथं आता पाऊस कमी आहे त्यामुळे आता मस्तपैकी जेवायला पण थांबणार आहे. कारण आपण सकाळपासून फक्त 2 वेळा नाश्ताच केला. स्टार्टिंगला इडली खाली, नंतर मध्ये आपण मेहकरच्या आसपास थांबलो होतो त्यावेळेस मॅगी पण खाऊन घेतली. तर चला आता मस्तपैकी जेवायला जाऊ. पलीकडे हॉटेल सावजी आहे, खूप छान असं हॉटेल आहे मित्रांनो. आपण जेवायला आता ऑर्डर केली बघा, मसाला राईस मस्तपैकी, त्याच्याबरोबर कांदा, काकडी, लिंबू, एक पाणी बॉटल आणि खूप छान असं हॉटेल आहे. तर चला जेवण संपूया. थोडं झणझणीत राहायचं इकडं. साडेसहा वाजून गेलेत मित्रांनो. जस्ट सूर्य मावळायला गेलाय. खूप छान असं सूर्य दिसतोय समोर. तर मस्त असं जेवण उरकलंय. आता इथून पुढचा प्रवास करायचा आहे मित्रांनो. 360 किलोमीटरचा आपला प्रवास बाकी आहे. तर ब्लॉग पण एडिट करायचा होता मित्रांनो आणि गाडी पण थंड करायची होती, म्हणून थांबलो होतो. तर पार्ट 1 एडिट झालाय, आता पार्ट 2 राहिलाय. चला निघूया मित्रांनो. शेजारीच हॉटेल सावजी मध्ये मस्त असं जेवण केलं आपण. 150 रुपये घेतले. एक मसाला राईस, एक पाणी बॉटल
खूप छान असे जस्ट झणझणीत होता राईस. लगेच बॉर्डर पण आली, वजन काटा. याला आपण तर टाकली आहे बाहेर, गाडी फिरवतात वाटतं. तिकडे आतमध्ये वजन काटा आहे. तर ह्या साहेबांचं म्हणणं आहे की 300 रुपये एंट्री पाहिजे. कशाला 300 रुपयाची एंट्री द्यायची? ऍक्च्युली माहित नव्हतं. हे काय 2-3 किलोमीटर वरतीच वजन काटा आहे. आपण तिथं थांबलो, त्यानंतर टपरा चढून आलो, रामटेकचं एक्झिट, आणि इथं लगेच वजन काटा पण आहे. तर चला जाऊया. इकडे भरपूर मोठी लाईन आहे, आपण जाऊ लाईनने. तर काढलाय मित्रांनो आपला RC. आणि आता काय फास्टॅग मधून कट होतील इकडं 50 रुपये. बऱ्याच ठिकाणी फास्टॅगच झालाय, त्यामुळे 50 रुपयेच कटतात. आपली गाडी तर अंडरलोड आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर आता डायरेक्टली काट्यावर जाऊया, काटा करून घेऊया. चला 2880 गाडीचं वजन यायला पाहिजे, पण आपल्या गाडीचं वजन आलंय 2500. तर वजन काटा मित्रांनो जस्ट क्रॉस केलाय, आणि आपण थोडं पुढे आलो तर आपल्याला इथं लागलंय चोर बाहुलीचं फॉरेस्ट. जंगल आहे मोठं, पण आता हे वहिवाटीच्या शेजारचं असल्यामुळं तिकडं काही नसल असा अंदाज आहे. कारण छत्तीसगड गडचिरोलीचं जे नक्षलवादी जंगल आहेत ना, ती भरपूर मोठी आहे. इथे MP चं पण काही पोर्शन मध्ये बऱ्यापैकी फॉरेस्ट लागतं. आता इथून पुढे आपल्याला थोडा फॉरेस्ट, थोडी रहदारी, असेच रोड लागतील. हे काय फॉरेस्टचा सिम्बॉल चोर बाहुली. फुल वसुली 100 रुपये. MP बॉर्डर, MP चेकपोस्ट जिबड्यात. मोठ्या गाडीसाठी 300 रुपयाची एंट्री, छोट्या गाडीसाठी 100 रुपयाची एंट्री. सेटेवानी लक्षात राहू द्या मित्रांनो. जाताना येताना इकडं चालू आहे. साहेब मस्तपैकी खुर्ची टाकून बसलेले आहेत आतमध्ये. चला. तर मित्रांनो आपलं तुटलाय पाटा. हे बघा मेन पाटाच गेला. आपलं जामारे फोन निकल गया. हळूहळू करून मेन गावापर्यंत जावं लागणार आहे. इथे जस्ट ढाबा होता, थांबलो चेक करायला, तर पाहिलं तर हे बघा गाडी नुकसान. तर हळूहळू मित्रांनो पुढे निघाले. 31-40च्या स्पीडने आपण प्रवास करतोय. आता जबलपूर आहे 60 किलोमीटर. गाडी एकदम सावकाश सावकाश चालवतोय, कारण मध्ये कुठेच गॅरेजचं शॉप दिसत नाहीये मॅपला. गुमा बायपास सोडून आलो. हे बघा हे गुमा गाव आहे. गुमामध्ये पण फिटर सापडला नाही. तिथं विचारलं, बट तो काय बोलले आपल्याला पाट्यावाला कोणी भेटणार नाही, त्यामुळं काही थांबून फायदा नाही. तर चला हळूहळू प्रवास करूया. सावकाश सावकाशच चाललोय. गचका पूर्ण चुकवायचा आहे. गाडीत लोड जरी नसलं तरी पण सटकून द्यायचे नाहीत आपल्याला पाटे. काय 30-40च्या स्पीड म्हणजे माहिती ना, आपले ते मेनच पाटा तुटलाय, त्यामुळं काय ऑप्शनच नव्हता. त्यामुळं एकदम सावकाश सावकाश इथपर्यंत आलो, आणि फायनली इथपर्यंतचा प्रवास कंप्लीट केलाय. तर सकाळी इथं गॅरेज भरपूर आहेत, तर गॅरेजला जाऊन, म्हणजे बाजूला सगळे गॅरेजची शॉप आहे, ते बघू शकताय. आपल्याला एका पोलिसाला विचारलं होतं राऊंडवाल्या गाडीला, त्यांनी सांगितलं. तर चला मस्त वेग आता झोपतो, सकाळी बघूया उठून. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सध्या गुड नाईट आणि जय शिवराय.